गर्भावस्थेतल्या दुसऱ्या त्रैमासिकातील म्हणजे 4 ते 6 महिने याच्यातील आहार मार्गदर्शन. आरोग्यगाथा या चॅनलवर आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दुसऱ्या त्रैमासिकात बाळाची वाढ ही वेगाने होत असते. आईची ताकद वाढवणं, रक्तवाढ म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणं, हाडांची मजबूती राखणं, पचन सुधारणं ही मुख्य उद्दिष्ट असतात. ऊर्जादायक पौष्टिक अन्न म्हणजे प्रथिने, आयर्न, HP वाढवण्यासाठी किंवा कॅल्शियम हाडे आणि दातांसाठी फळे यांसारखा आहार घेणं जास्त गरजेचं आहे. प्रथिनांमध्ये बाळाच्या वाढीसाठी मूग, मसूर, तूर डाळ, मूग डाळ यांसारख्या डाळी घ्याव्या. पनीर, दही, ताक किंवा उकडलेली अंडी घ्यावीत. लोह, आयर्न किंवा HP वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, चाकवत, डाळिंब, खजूर, मनुका, काळी द्राक्ष यांसारख्या गोष्टी घ्याव्यात. तीळ किंवा गूळ हे मुबलक प्रमाणामध्ये, शेंगदाणे आणि गूळ हे घेऊ शकतो. भात, ज्वारी, बाजरीची भाकरी, गव्हाची कुस्करलेली पोळी, थोडं तूप लावून घेतलेली असेल तर ती उत्तम असते. भाताची पेज, डाळींचे वरण या गोष्टी घेऊ शकतो. कॅल्शियम, हाडे आणि दातांसाठी दूध, ताक, दही, रागी, तीळ, बदाम भिजवलेले या गोष्टी घेतल्या गेल्या पाहिजेत. फळांमध्ये सफरचंद, डाळिंब, केळी, पपई पूर्ण पिकलेला, संत्री किंवा मोसंबी यांसारखी फळं घ्यावीत. आयुर्वेदाच्या दृष्टीने शतावरी कल्प हे डॉक्टरांनी घेण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे, पण घेण्याआधी किंवा सुरुवात करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. कोमट दूध, थोडे दूध किंवा तूप यांसारख्या गोष्टी घ्याव्यात. घरचे ताजे आणि सात्विक अन्न घ्यावे. आहार घेण्याची पद्धत ही थोडी वारंवार खावी. उपाशी राहू नये. भरपूर पाणी, नारळ पाणी किंवा ताक घ्यावे. तिसऱ्या त्रैमासिकातील आहार हा वातशमन, बाळाची पूर्ण वाढ करणारा, सोपा प्रसूती मार्ग तयार करणारा आणि आईची शक्ती आणि मनशांती राखणारा असावा. कोरडे, थंड, कच्चे पदार्थ टाळावेत. जास्त मसालेदार, तिखट किंवा कडू पदार्थ टाळावेत. जास्त डाळी घेऊ नयेत. बेकरी, जंक फूड टाळावेत आणि चहा, कॉफी यांसारखे पदार्थ टाळावेत. असा त्रैमासिकातील आहार असावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.